नमस्कार. मी तंत्र समन्वयक गुलाबराव खंडागळे. आज बघत आहोत आपण की ऊसामध्ये संवर्धित शेती आणि ऊसामध्ये पाष्टाची कुट्टी आज बघत आहोत आपण. बघा, पाष्टाची कुट्टी करून घेतल्यानंतर संवर्धित शेती आच्छादित शेती कशी डोलते आणि कोंबाचा प्रकार आणि सजीवाच्या वाड्यावर ते झाकण पाष्टाचं आणि पाचट कुजवणे आणि सजीवांना खाद्य पुरवणे म्हणजेच संवर्धित शेती. आणि बदलत्या हवामानामुळे चढते तापमान यासाठी संवर्धित शेती आपण ऊस शेती बघत आहोत, हे ध्यानात गरजेचं आहे. आणि ऊस संवर्धित शेती, ऊसाची संवर्धित शेती उगं पाचट जाळून उपयोग नाही, त्यासाठी ऊसाची संवर्धित शेती करणे आणि संवर्धन करणे म्हणजे जमीन संवर्धन करणे आणि पाचट कुट्टी करून कंपोस्ट खत सजीवांना देणे आणि बायोडायव्हर्सिटी वाढणे, यामागचा उद्देश हा आहे. आणि चढते तापमान असल्यामुळे जमिनीवर झाकण राहते, ओलावा टिकून राहतो आणि जमिनीमधले सेंद्रिय पदार्थ विघटन होत नाही. आता विघटन म्हणजे काय? बदलत्या हवामानामुळे चढलेले तापमान, त्याच्यामुळे सुद्धा सेंद्रिय पदार्थाचं, सेंद्रिय कर्बाचं विघटन होतं बरं का. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं बघत आहोत आपण सगळे सेंद्रिय पदार्थ झाकले गेले आणि सेंद्रिय पदार्थ पुन्हा तयार करण्यासाठी एक सोप्यात सोपा हा कारखाना आहे, हे बघता आहोत. धन्यवाद. नमस्कार.